त्या भागातली रणनीती ठरवण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघातली सभा कोणाच्या लावायच्या काय लावायच्या त्या दृष्टिकोनातून बोलवले. अजून कोणी माढ्यामधलं आपल्या संपर्कात आहेत किंवा रामराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा नाराज आहेत अद्यापही त्यांनी त्यांची आता त्यांच्या कुटुंबातले रघुनाथ राजे उघड काल आमच्या सभेचं अध्यक्षस्थानच त्यांच्याकडे होतं पहिल्या सभेचं. काय ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की धनगर समाजाचा आमदार उत्तम जानकर म्हणजे ज्या पद्धतीने सूचक विधान या सगळ्या कालच्या याच्यात तर तसं काही नेमकी झाली चर्चा काय समजेल हळूहळू तुम्हाला सगळ्यांना. काय आज काय नेमकी पवार साहेबांसोबत नेमकी चर्चा असणार आहे, काय काय विषयांवरती चर्चा असणार? माढा लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या बाबतीत दिशा सगळी ठरवण्याच्या दृष्टिकोनातून साहेबांनी मला बोलवले. साहेबांची भेट घ्यायला आलो त्या दृष्टिकोनातून. मी परवा यांच्यावरती टीका केलेली होती, तिथले स्थानिक आमदार आहेत त्यांच्यावरती. ते म्हणतात की तुमची टीका मी फुलाप्रमाणे घेतो. यापुढेही अशाच पद्धतीचं राजकारण तिथं दिसत नाही, तिथं फक्त प्रचारात विकास कामाचं राजकारण दिसेल. आता धनगर समाजाचं मोठं प्राबल्य आहे तुमच्या मतदारसंघात, त्यामुळे उत्तम जानकरांचं इतकं महत्व आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने गेल्या सातत्याने जानकरांच्या भेटीगाठी किंवा जानकरांना जे काही महत्व आलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला वाटतं की जानकर आपल्यासोबत माळशिरस तालुक्यातल्या जनतेला वाटते की सगळ्यांनी एकत्र यावं आम्ही, आणि तालुका हा किती महत्वाचा आहे हे महाराष्ट्राला दाखवून द्यावं. आणि त्या दृष्टिकोनातून आमच्याही कार्यकर्त्यांची मानसिकता आहे आणि त्यांच्याही कार्यकर्त्यांची मानसिकता आहे. आज तोडगा निघेल पवार साहेबांसोबत काय या सगळ्या याच्यामध्ये यश मिळेल तुम्हाला जानकरांना सोबत घेण्यासाठी? बघूया काय काय होतंय. चलो, थँक्यू.